वारणानगर येथे धाडसी चोरी, 3,41,000चा ऐवज लंपास। पन्हाळा तालुक्यातील वारणानगर इथल्या वारणा कामगार कॉलनी शेजारी असलेल्या केकरे खोरीतील कॉलनीत सागर अशोक केकरे यांचं घर फोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजण, ब्रेसलेट आणि 15,500 रोख रक्कम अशी सुमारे 3,41,000ची धाडसी चोरी केली आहे। बुधवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास सागर केकरे हे घराजवळच असलेल्या जनावरांच्या गोठ्यात शेण काढण्यासाठी गेले होते। त्यांची मुले क्लासला गेली होती। त्यांच्या पत्नी पूनम केकरे या रतिबाचे दूध घालण्यासाठी बाजूच्या कामगार कॉलनीत गेल्या होत्या। दूध घालून अवघ्या 20 मिनिटात त्या घरी परतल्या। त्यावेळी घराच्या दरवाजाचे कुलूप उचकटून घरातील तिजोरीचे दरवाजे आणि लॉकर्स उघडून इतर साहित्य विस्कटलेल्या अवस्थेत निदर्शनास आलं। यावेळी कपाटाच्या ड्रॉवर मधून 15,500 रुपयाची रोख रक्कम यासह सोन्याचा राणीहार, सोन्याची अंगठी, कानातील सोन्याचे फुले, वेल, साखळी, चांदीची साखळी, त्याचबरोबर ब्रेसलेट आणि पैंजण असे सुमारे 3,41,000 किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरल्याचं लक्षात आलं। या कॉलनीत सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास लोकांची वर्दळ चालू असताना धाडसी चोरीचा प्रकार घडल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। कोणीतरी पाळत ठेवून चोरीचा प्रकार केला असावा असा संशय वर्तवला जात आहे। या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली। घटनास्थळी पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधीक्षक आप्पासो पवार यांनी भेट दिली असून कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक अधिक तपास करत आहेत। केके न्यूज साठी वारणानगरहून सनी काळे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।